विनोद खन्ना ज्येष्ठ अभिनेते यांचं निधन झालंय। अभिनेते विनोद खन्ना यांचं दुःखद निधन झालेलं आहे। प्रदीर्घ आजाराने विनोद खन्ना कालवश झाले। कॅन्सरच्या आजाराने विनोद खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते। तर वयाच्या 70व्या वर्षी विनोद खन्ना यांचं निधन झालंय। ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं प्रदीर्घ आजाराने आपण बघतोय निधन झालेलं आहे। संपूर्ण सिनेसृष्टीसाठी एक मोठी दुःखद बातमी। बॉलिवूडचा एक काळ विनोद खन्ना यांनी आपल्या अभिनयाने गाजवला होता। त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि एका वेगळ्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्यांचा काळ गाजवला होता। तर वयाच्या 70व्या वर्षी विनोद खन्ना यांचं निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरच्या आजाराने ते त्रस्त होते। तर अभिनयासोबतच त्यांनी राजकीय क्षेत्रातही ते कार्यरत होते काही काळ। तर विनोद खन्नाच्या या दुःखद निधनासंदर्भात जयंती वागधरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत। जयंती, काय आठवणी आहेत विनोद खन्नांच्या, काय सांगाल? नक्कीच अनेक दिवसांपासून अभिनेता विनोद खन्ना हे कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त होते। एक मोठं व्यक्तिमत्व आहे, एक मोठं नाव आहे फिल्म इंडस्ट्री मधलं। अमिताभ बच्चन असो, धर्मेंद्र असो, मनोज कुमार असो, या सगळ्या ग्रेट ऍक्टर्स सोबत विनोद खन्ना यांची आपली एक वेगळी ओळख होती। विशेष करून त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कायमच इतरांपासून वेगळं होतं। सुरुवातीच्या करिअरमध्ये विनोद खन्ना यांनी अनेक नेगेटिव्ह भूमिका पार पाडल्या। त्यांचे काही अगदीच गाजलेले सिनेमे म्हणजे मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, त्यानंतर कुर्बानी, दयावान, कुदरत, अमर अकबर अँथनी हा सिनेमा खूप गाजला, इन्कार, असे अनेक सिनेमे विनोद खन्ना यांच्या नावावर आहेत। आणि ओव्हरऑल गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती आणि कुठेतरी त्यांना कॅन्सर या आजाराने ते ग्रस्त असल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर नव्हती आणि अनेक चर्चा याबाबत होत होत्या। पण अखेर आज चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का आहे आणि विनोद खन्ना हे कायमचे एक्झिट झाले। नक्कीच, तर एक चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का आहे हा। धन्यवाद जयंती। जयंती वागधरे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय। तर आपण बघतोय की सिनेसृष्टीला एक खूप मोठा धक्का विनोद खन्ना यांच्या निधनाने आपल्याला बसलेला आहे। आपल्या वेगळ्या अभिनयाने एकेकाळ हिंदी सिनेसृष्टी गाजवलेला हा अभिनेता वयाच्या 70व्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालंय। तर गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरच्या आजाराने विनोद खन्ना त्रस्त होते आणि याच आजारामुळे आता त्यांचं निधन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर जयंती वागधरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। जयंती, आपण बघतोय की खूप मोठा धक्का सिनेसृष्टीला बसलेला आहे। काय आठवणी, काय सांगाल विनोद खन्ना यांच्या संदर्भात? विनोद खन्ना एक खूप मोठं नाव आहे। म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन असो, धर्मेंद्र असो, मनोज कुमार ना हे या नावाने एक वेगळी ओळख आपली निर्माण केली आहे चित्रपटसृष्टीमध्ये। पण आज गेल्या अनेक दिवसांपासून विनोद खन्ना हे आजारी होते आणि कॅन्सर या आजारानं ते त्रस्त होते। अखेर विनोद खन्नांचं आज निधन झालं आणि चित्रपटसृष्टीला नक्कीच एक मोठा धक्का आहे। त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि मेरे अपने असो किंवा मेरा गाव मेरा देश, अमर अकबर अँथनी, दयावान यासारखे असंख्य सिनेमे, हिट सिनेमे त्यांनी आपल्या नावावर दिलेत। विनोद खन्ना हे विशेष करून ओळखले जातात ते म्हणजे त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे। ओव्हरऑल विनोद खन्नाचं जे व्यक्तिमत्व आहे ते इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतर ॲक्टर्सपासून नक्कीच वेगळं करतं आणि हेच त्यांचं खरं तर वेगळेपण होतं। नुकतेच ते दबंग या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं। सलमान खान यांच्यासोबत त्यांचे खूप चांगले संबंध होते आणि ओव्हरऑल इंडस्ट्रीला नक्कीच एक खूप मोठा धक्का आहे, कारण विनोद खन्ना एक रेप्युटेड ॲक्टर होते। नक्कीच जयंती, तर आपण बघतोय सिनेसृष्टीला बसलेला आहे खूप मोठा धक्का आहे। धन्यवाद या माहितीसाठी। तर ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्याला फोन कॉलवरून आपल्या संपर्कात आहेत। दिलीपजी, काय आठवणी सांगाल
विनोद खन्ना यांच्या. खूप आठवणी आहेत. 2-3 तर मला सांगणं गरजेचं वाटतं. लता मंगेशकर यांनी ज्यावेळेला लेकिन चित्रपटाची निर्मिती केली, गुलजार दिग्दर्शक होते. त्याचा राजकमल स्टुडिओ मधला लताजींच्या वाढदिवसाच्या वेळचा मुहूर्त मला आजही या क्षणीना लख्ख आठवते. विनोद खन्ना, डिंपल कापडे आणि अमजद खान या तिघांवर त्या दिवशी मुहूर्ताचं दृश्य चित्रित केलं गेलं. विनोद खन्नाचं जे डिसेंट वागणं आहे आणि त्याची जी एक अशी हँडसम पर्सनॅलिटी होती, त्याचा एक चांगला प्रत्यय त्या दिवशी आला. विनोद खन्ना म्हणजे ना अगदी मिळून मिसळून वागणार असा एक व्यक्ती होतं. मी त्याचे 2-3दा अनुभवही घेतलेले आहे. विशेषतः त्यांनी आपला मुलगा अक्षय खन्नासाठी ज्याला हिमालय पुत्र चित्रपटाची निर्मिती केली, त्याला आम्हाला काही एक मोजक्या पत्रकारांना त्यांनी डलहौसीला आमंत्रित केलं होतं. विनोद खन्ना अतिशय चांगला मराठी बोलायचा. त्याची पत्नी महाराष्ट्रीयन असल्यामुळे, म्हणजे कविता दप्तरी महाराष्ट्र नसल्यामुळे विनोद खन्नाला चांगलं मराठी यायचं. गवालिया टँक वाळकेश्वरला त्याचा मुक्काम असल्यामुळे, म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये राहिल्यामुळे विनोद खन्ना एक मराठी प्रेमी पण होता. आणि विशेष म्हणजे आपण त्याला समजा एखाद्या मुलाखतीसाठी किंवा फोटो सेशनसाठी भेटलो की तो सगळे पहिले तपशील जाणून घेणार. म्हणजे भेटला आणि तुम्हाला फोटो पोज दिली असं होणार नाही. किती जरी फोटोग्राफरच्या अशा आठवणी आहेत की तो कॅमेरा सुद्धा नीट पाहून घ्यायचा की बाबा कसं आहे, त्याचं कसं काम चालतं. विनोद खन्ना हा हिंदी चित्रपटाच्या प्रवासातील 70च्या दशकातला एक अत्यंत हँडसम असा हिरो होता. खलनायकीपासून वाटचाल करून तो नायक पदाकडे आला. रजनीशचा भक्त, रजनीश भक्तीसाठी त्यांनी काही काळ एक गॅप घेतला होता. पुन्हा जेव्हा आला त्याला मुकुल आनंदनी त्याला इन्साफ मध्ये संधी दिली आणि मला आजही आठवते इन्साफचा मुहूर्त, इन्साफचं शूटिंग. विनोद खन्ना अत्यंत तन्मयतेने पुन्हा एकदा आपल्या कामाला झुंपला होता आणि त्याला त्याचं यश मिळालं. इन्साफने इतकं जबरदस्त यश संपादन केलं आणि त्याचा कमबॅक चांगल्या पद्धतीने सार्थ झाला. विनोद खन्नाच्या कारकिर्दीतील अतिशय एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे गुलजार यांच्या परिचय अचानक लेकिन आणि मीरा, मेरे अपने ह्या परिचय नाही, सॉरी मेरे अपने अशा चित्रपटातून विनोद खन्नाला संधी मिळाली. म्हणजे गुलजारच्या दिग्दर्शकात 4 चित्रपटामध्ये जर विनोद खन्नाला संधी मिळते याचा अर्थ विनोद खन्नाच्या टॅलेंटवर दिग्दर्शकाचा विश्वास होता हे स्पष्ट होतं. अमिताभ बच्चन बरोबर विनोद खन्नाची जोडी खूप छान जमली. खून पसीना असेल, हेराफेरी असेल, परवरिश असेल, अमर अकबर, अँथनी असेल, विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन हे त्यावेळेचं एक वैशिष्ट्य होतं की ते एक पेअर होती. आणि मुकद्दर का सिकंदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 चित्रपटातून अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नाने 70च्या दशकातील रसिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच दिलीपजी, खरंच तर 70च्या दशकातला हा देखणा असा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. मुझे लगता है कि एक बहुत बड़ा नुकसान इंडस्ट्री को हुआ है. एक ऐसे शख्सियत जो हमारे बीच में आज नहीं है, जिनका ऑरा ऑलवेज पॉजिटिव रहा है और जो हर वक्त हंसते रहे हैं, जिन्होंने हमारी इंडस्ट्री में लोगों को और वैसे भी लोगों को हंसाते रहे. और जब भी हम उनके पास गए हैं हम एक पॉजिटिव वाइब्रेशन ही लेके विनोद खन्ना साहब से आए हैं. एक बहुत बड़ा लॉस है इंडस्ट्री को, शब्दों में बयान नहीं किया जा सकता. सर, जिस तरह पिछले दिनों सोशल नेटवर्किंग साइट्स पे विनोद खन्ना साहब की हॉस्पिटल की पिक्चर वायरल हुई, उसके बाद से काफ़ी रिएक्शंस आए, फैंस काफ़ी, आज ये खबर आई, कितना बड़ा दुख होगा इस फैंस को विनोद खन्ना साहब को. देखिए, मैं अपील करना चाहता हूं लोगों से कि आज उनको एक डिग्निफाइड एग्जिट दें और उनके अस्पताल के पिक्चर्स जो हैं वो न डालें सोशल मीडिया पे या अपने मैसेजेस में, क्योंकि विनोद खन्ना साहब एक रियल हीरो थे. उनको हीरोइक एग्जिट ही मिलनी चाहिए. जब लोगों ने इसके पहले सोशल मीडिया पे उनके अस्पताल के पिक्चर्स डाले तो पब्लिक ने उनको अपोज किया और बाकायदा जबरन जो लोगों ने फोटोग्राफ जो है उससे निकाल लिए. तो मेरी अपील है इंडियन फिल्म टेलीविजन डायरेक्टर्स एसोसिएशन की तरफ से और इम्पा की तरफ से और सारे प्रोड्यूसर्स की तरफ से, डायरेक्टर्स की तरफ से कि प्लीज विनोद खन्ना साहब की अस्पताल की पिक्चर्स का इस्तेमाल न करें. उनको उसी तरह से इज्जत से हम एग्जिट दें या उनका सेंड ऑफ करें जो विनोद खन्ना साहब डिजर्व करते थे. इंडस्ट्री का बहुत बड़ा लॉस है. उनकी पूरी फैमिली को हम सांत्वना देने की कोशिश करते हैं. हम इस लॉस को, उनकी एक्चुअली फैमिली तो पूरी इंडस्ट्री थी विनोद खन्ना साहब की, और उनकी जो पॉजिटिविटी, उनकी वो एक संत भी थे. वो एक संत, एक फकीर, एक कमाल के एक्टर और एक अच्छे ह्यूमन बीइंग थे. तो इस इंडस्ट्री से और हमारे बीच से ऐसी शख्सियत का जाना बहुत दुखद है.
सर आपने कहा कि इंडस्ट्री को बहुत बड़ा लॉस है जिसका कोई रिप्लेसमेंट नहीं होगा, लेकिन जिस तरह 4 बार सांसद होना, एक शहर के गुरदासपुर से 4 बार सांसद चुने गए और विदेश राज्य मंत्री रहे, वो संस्कृति मिनिस्टर रहे, जाहिर सी बात है बहुत बड़ा लॉस है देश को भी। मैंने ये कहा कि सिर्फ फिल्म इंडस्ट्री को नहीं, विनोद खन्ना साहब चूंकि एमपी भी रहे हैं, उन्होंने समाज में भी काफी काम किया है, उनके पार्लियामेंट में अटेंडेंसेस इतने अच्छे थे और वो जमीनी हकीकत से जुड़े रहे, इसीलिए उनकी परफॉर्मेंस या इसीलिए उनका जो प्रेजेंस था वो एक हीरो जैसा प्रेजेंस था। वो अपनी जो उनकी ड्यूटी थी एज एन एमपी उन्होंने बहुत बखूबी उन्होंने निभाई। He first started his career as a villain and then later became a hero and also one of the popular hero. He entered into BJP in 1997 and he became member of parliament in 1999 and 4 times he has become member of the parliament from the BJP and he was also minister for some time in the union government as a culture minister and also as external affairs minister, very duty minded. I used to work with him particularly for the party election campaign and all. Whatever schedule is given, he used to adhere to the schedule and then do as many programs as possible for the party also, in spite of his film background. The Indian film industry lost a good actor and also the party also lost a good parliamentarian and above all we all lost a good human being. He's a very lovely person, used to be friendly with everybody, used to be very polite in spite of being a popular cine hero and he lived for the cause and then till the last moment he always used to think about his constituency, the problems of the people. I feel sorry, my heartfelt condolences to the bereaved family and I pray Lord Almighty to rest his soul in peace. सर वेटरन एक्टर और बीजेपी के एमपी विनोद खन्ना जी अब हमारे बीच नहीं रहे। ये बहुत दुखद समाचार हमको मिला है। इस बीच में वो उनका तबीयत थोड़ा खराब हो गया, हमने जानकारी ली तो हमको ये संदेश मिला वो रिकवरी हो रहे और इस बीच में ये दुखद समाचार मिला है, बहुत दुर्भाग्यपूर्ण है और अभी हमारा बीच में विनोद खन्ना जी ना रहे। वो एक जाने माने अभिनेता और पहले उन्होंने विलन के रूप में सिनेमा में प्रवेश किया, बाद में हीरो के रूप में देश में बहुत पॉपुलर हो गया और साथ ही साथ उन्होंने राजनीति में आया 1997 में। 1999 में बीजेपी के द्वारा गुरदासपुर पंजाब से वो एमपी बन गया। वो 3 बार एमपी बनने के बाद वो केंद्र में मंत्री बन गया कल्चर मिनिस्ट्री में। काफी समय से स्वास्थ्य जूझ रहे थे और काफी तकलीफ में थे कि आत्मा को शांति मिले और उनके जाने के बाद उनको इस हालत में देखकर उनके जो स्वजन है, परिवार के लोग को जो कष्ट हुआ है, कष्टों को सहने की शक्ति मिले, यही कह सकता हूँ। मैंने अपने प्रोग्राम में ये कहा था कि जब उन्होंने अपने पिताजी से कहा कि मैं फिल्मों में इंटरेस्ट है, मुझे फिल्मों में जाना चाहता हूँ, तो पिताजी ने बंदूक तान ली थी उनके ऊपर। तो उनकी माताजी बीच में आई थी और पिताजी ने कहा कि 2 साल का वक्त दे रहा हूं मैं, इन 2 सालों के अंदर तुम कुछ बन गए तो ठीक है, वरना मेरा बिजनेस ज्वाइन करना पड़ेगा। तो माताजी की वजह से मतलब पिताजी तो शूट करने वाले थे, इतने गुस्से में थे, इतनी पीड़ा से गुजरने के बाद मैं तो कहूंगा कि जितनी पीड़ा से वो गुजर रहे थे वो मुक्ति ही है और क्या, ईश्वर उनकी आत्मा को शांति दे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।